तर चला आता दाखवतो तुम्हाला मम्मी काय काय ते काय बनवते वेगळं. काय बनवते जोरात बोल. अरे टमाट्याची चटणी बनवते पण वेगळी पद्धत. टमाट्याची चटणी बनवते पण वेगळ्या पद्धतीची, म्हणजे आम्ही भाजी बनवतो तशी नाही. आता मी इथे टाइमपास व्हिडिओ बघत होतो, म्हणजे ब्लॉग बघत होतो आणि बाजूला जे झोपला आहे खेळला आणि झोपला आहे. आणि इकडे जेवणाची तयारी चालू आहे, उपवास सोडायचा आहे मला. तर मित्रांनो आलो ब्लॉगमध्ये, आता घेतोय जेवायला आणि आमच्या जेरी दादांचं जेवण झालेलं आहे. जेरी इकडे बघ बघा, जेरी दादा जेवून आलेत, जेवून बसलेत, आता थोड्याने झोपतील. आता आमच्याकडे बघतायत, जेवणात बघताय आहे की नाही जेरी. मित्रांनो स्वागत आहे तुमचं अजय चॅनल ब्लॉगमध्ये. तर प्ले करून ओम नमो आदेश अवधूत चंद्र श्री गुरुदेव. ब्लॉग आता दुपारी चालू केला, दुपारी म्हणजे झाले 11 11:30 झाले. ते कामावरून आलो, त्याच्यात पहिले पाया पडून नंतर बाकी पुढची सुरुवात. आणि इथून जागा तर खाली झाली आहे बघा, डीजे काढून टाकला, पूर्ण जागा पूर्ण खाली करून टाकली. इथून डीजेला ठेवला इकडे, दाखवतो तुम्हाला. इथे बसला व्यवस्थित म्हणून जागा खाली झाली बघा. आणि या जेरीचं काय चालू आहे काय माहीत नाही, तो नुसतं असंच फिरतं इकडं तिकडं. हे होय हे घे बघा, हे बरोबर खाऊ पाहिजे, खाऊ पाहिजे, खाऊ पाहिजे. काय चाललं आहे त्यालाच माहिती आहे. तर चला आतमध्ये काय चालू आहे बघूया आपण. हो इथं काय बनतंय, वडे म्हणजे साबुदाणे वडे. आणि या वासाने बघा कोण आलं इकडं, ते बघा. हे साबुदाणे वडे कालचे राहिले, साबुदाणे बोला तर काय बोलते. कालच्या खिचडीचे राहिले साबुदाणे वडे. हां मग साबुदाणे वडे बोलतायत. खिचडी खाऊन खाऊन कंटाळा आला म्हणून. हे बघा त्यात अजून बटाटे टाकले. दाखवतो तुम्हाला, 2-3 बनलेले आहेत, 4-5 बनवले आहे बघा, दिसले इथे बनले. अजून चालू आहे. खिचडी खाऊन खाऊन कंटाळा आला सर्वांना. आता हे बनलंय तर कसं पटकन पोटात जाईल. दिसलं नाही काय. आणि मेन म्हणजे याचं असं झालंय बघा, वास आणि झाडा इकडे येतो. हे याला काय शोध लावतच असतो, याला एक काही काम नाही. चाल इकडे, चल पळ बाहेर. थांबलं, आवाज ऐकतोय परत. हे इकडे चालू आहे बघा. माहिती आहे मला, उडतं मला तेच तर होतं. बघा चालू आहे, तेच भीती वाटते मी उडतो. ती जाळी आणली ना, जाळी टेन्शन नाही. हे असे केले ना, हे असे कसे हॉटेलमध्ये असतात, जास्त काळे केले का मग ते लय हे दिसतात. मलाही माहिती आहे पण मी सांगतोय, हॉटेलमध्ये असतं ते. ते तर आहे. चला तिकडं तो चालू आहे. आता हा कुठं गेला जेरी, तिकडे जाऊन थांबला. याला जेरीला काय तिकडं तिकडं फिरतच असतं, त्याचं चालूच असतं. मध्ये ऊन येतं आहे, मध्ये पाऊस येतो, काय करणार नाही बाबा, गरमी होते जाम. जेरी आला माझ्याकडे, काहीतरी पाहिजे असेल त्याला. जेरी 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 नाही नाही नाही, चल चल, सॉरी. बापरे, एवढा जोरात की उडी मारून बाहेर बघा, बाहेर जाऊन थांबला. जेरी 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 बघा बाहेर थांबलाय. सकाळी पाऊस ऊन चालूच असतं. आणि याचं बघा, हा नुसतं चावतोय मला, राग काढतोय माझ्यावर, राग. नको रे बाबा, चल खाऊ बोललं की लगेच खुश होतं. चावल्याशिवाय काय होत नाही का तुला. बघा आहे बघा, वातावरण कसं आहे बाहेर बघू शकता. ऊन पाऊस चालू असतं. आणि याचं तर काय वेगळं चालू असतं.
तर चला ब्लॉगमध्ये कंटिन्यू करा. मित्रांनो आलं ब्लॉगमध्ये बसलो आहे आता मी इथे टाईमपास व्हिडिओ बघत होतो म्हणजे ब्लॉग बघत होतो आणि बाजूला जेरी झोपला गेला. बघू शकता खेळला आणि झोपला आहे. आणि इकडे जेवणाची तयारी चालू आहे. उपवास सोडायचा आहे मला आषाढी एकादशीचा. चपात्या बनत आहेत. भाजी चपाती सगळे झाले. काय आलं भाजी चपाती आहे, डाळ भात भाजी सगळी झाले. फक्त आता चपाती व्हायची. डाळ भात भाजी चपाती सर्व झाले. चपाती झाली. काय? चपाती नाही झाली? चपाती व्हायचं आहे. हां. डाळ भात झालं आहे. भाजी पण झाली. हो 2 भाज्या. भाज्या पण झाल्या आहेत. जेवताना दाखवायलाच नाही तुम्हाला म्हणून म्हटलं तर ब्लॉग चालू करतो टाईमपास. बघा खेळलं चालेल झोप म्हणून झोपत आहे. तर चला ब्लॉगमध्ये कंटिन्यू करू. तर मित्रांनो आलं ब्लॉगमध्ये घेतलं आहे उपवास सोडायला आहे. बघा जेवण दाखवतो. मग अशी बोललो तुम्हाला डाळ भात चपाती लोणचं नंतर खाऊ दे मग ये. आणि ही कसले वटाण आहेत ना हे लाल चण्याची भाजी, लाल लाल चणे, चण्याची बटाटा, भाजी. टमाटर सगळे. हां तेच हे बघ, मिक्स भाजी. ही बघ. हां ही ते बाबूची भाजी. देवांशी भाजी आहे. देवांशी भाजी म्हणजे देवांसाठी बनवले. जोक झाला जाऊ द्या. तर चला घेतो आता उपवास सोडायला. तुम्ही पण या. आणि जेरी काय झोपला आहे त्याला जेवायचं आहे पण तो नंतर जेवेल झोप झाल्यावर. तर या जेवायला तुम्ही पण. घेतो आम्ही जेवण. ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. हे जरा जेवण नको देऊ? ब्लॉगमध्ये बघू शकता हा जेरी कुठं गायब झाला. हां बघा जेवायचं तर जेवत नाही आहे. तिकडं फिरतोय. तेलकट वगैरे खायचं असेल तर बरोबर जातो. बघा त्याचा वास येतोय ना म्हणून. हे पाहिजे त्याला तेलकट. अरे बापरे भरपूर दिवसानंतर पापड बघू शकता. आणि हे बघ तिकडं बघ. आई ग थांब मला एकदा जा म्हणायचं. बरेच दिवसानंतर पापड बनत आहेत बघा. पेपर नव्हते ना. सांगतोय पण भरपूर दिवसानंतर बनवतोय ना आपण पापड खातोय. बरेच दिवस पापड नव्हते बघा. मस्त पापड तळणं चालू आहे. तर चला कंटिन्यू राहा. आलो ब्लॉगमध्ये. ब्लॉग चालू केला. बोललो चला आज आहे आपल्याला सुट्टी. सकाळी उठून देवपूजा वगैरे सर्व काही झालं माझं. म्हटलं चला आता ब्लॉग चालू करू. घ्या पाया वगैरे पडून पहिले देवाच्या. मला तर माहिती आहे मी रोज हेच बोलतो. आपली सुरुवात पहिले देवापासून नंतर बाकी. आणि ते झोपलेत जेरी दादा झोपलेत. त्यांचा पण नाश्ता वगैरे झाला आहे. झोपला आहे तो. त्याचा नाश्ता आमचा नाश्ता सोबतच असतो. तर म्हटलं चला सर्व काय झालं म्हणून बोललो चला ब्लॉग चालू करू. आणि उठून त्यांनी मला बघितलं की हा काय करतो आहे ते दाखवतो मी तुम्हाला. थांबा बघा जेरी हे बघा डोळे खोलून बघतोय. बघितलं. झोप झोप होय. तू तिकडे बघत होता. म्हटलं चला आता म्हटलं ब्लॉग चालू केला आहे. पाऊस तर काय पावसाचं तर काय विचारूच नका. पाऊस तर पडतच असतो चालूच असतो. आणि आज आम्ही काहीतरी वेगळं बनवतो आहे. म्हटलं चला म्हणून तयारी तर चालली आहे मम्मीची. तर म्हटलं मग थोड्या वेळ दाखवतो मी. तर ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. तर चला आता दाखवतो तुम्हाला मम्मी काय काय करते काय बनवते वेगळं. काय बनवते जोरात बोल. अरे टमाट्याची चटणी बनवते पण वेगळी पद्धत. टमाट्याची चटणी बनवते पण वेगळ्या पद्धतीची. म्हणजे आम्ही भाजी बनवतो तशी नाही. ही चटणी बनवते. म्हणजे बनवतात आम्ही असं बनवतो पण कधी दाखवलं नाही. म्हटलं चला आज ब्लॉगमध्ये दाखवू म्हणून बोललो काहीतरी वेगळं आहे. हे बघा दाखवतो तुम्हाला आता काय आहे. हे बघा याच्यात टमाटी आहेत आणि अजून काय आहे लसूण आहे लाल मिरची लाल मिरची. आणि आता काय टाकलं तू जिरं टाकलंय. लाल मिरची हो दिसतं याच्यात. चला. लाल मिरच्या टमाटी लसूण जिरं. कांदा टाकायचा. अजून हे पण असतं ना मिरी का काहीतरी बोलले. नाही मिरी नाही.
काय बोलला ते? मोहरीची फोडणी द्यायची. अच्छा मोहरी, मी विसरलो. तिकडची लाईट बंद करू नका, झोपलाय तो. नाही तर येईल अजून इकडे येईल. लाईट बंद केली आहे ना, तिकडची लाईट बंद केली तर जिरे पण इकडे जाऊ दे. लाईट चालू आहे बघा. आता गॅस चालू आहे, आवाज येतोय तुम्हाला. अच्छा विचार टाक ना, कांदा टाक ना, कांद्याशिवाय थोडी चव येणार आहे. आता कांदा घेऊन येते मम्मी. आणि इकडं चालू आहे. चला तुम्हाला तपशील सांगतो. हां बीट वगैरे आपल्यावर असतं, आपल्याला कशी बनवायची काय ते. आणि तुम्हाला एक काय सांगतो, तुम्ही विसरलो. अरे देवा मी. हां म्हटलं हे कसं, ही चटणी बनवली ना तर रोज खायला पण होईल. चपातीसोबत, भातासोबत, इडली वगैरे जे काय आपण बनवतो त्यासोबत खाता पण येईल. आता नुसती भाजी बनवली तरी कशी एका दिवसात खाऊन होते, तर तसं नाही. आता ही चटणी कशी रोज कशासोबत ना कशासोबत खाता येईल. म्हणून मी हिला बोललो का आज आपण चटणी बनवू आणि ब्लॉगमध्ये दाखवून देऊ. तसं आम्ही ब्लॉगमध्ये दाखवत नाही कधी, किती वेळा बनवलेलं पण दाखवत नाही. आज म्हणून बोललो ब्लॉगमध्ये दाखवू. असं आपल्याला काय ना काय ब्लॉग करायचा असतो म्हणून दाखवतो. रेसिपीचा ब्लॉग आहे मम्मीचा आज. तर आता मम्मी कांदा पण टाकते, दाखवतो मी तुम्हाला. मोहरीची फोडणी देणार. मोहरीची बीट पण टाकतात, पण मी आम्ही खात नाही. हां खरं म्हणजे तर बीट चांगलं असतं शरीरासाठी, पण आम्ही खात नाही. म्हणजे मीच नाही, घरामध्ये कोणीच खात नाही. म्हणजे तुम्ही पण बोलाल का नाही बीट तर चांगलंच असतं शरीरासाठी, ते मला पण माहिती आहे, पण आम्ही खातच नाही खरं बोलायला गेलं तर. हां नाही तर काय, आता ते आपल्यावर, आपल्याला जसं पद्धतीने जे टाकायचं ते टाकू शकतो. असं काही हे नाही की बाबा हेच टाका तेच टाका, असं काही प्रश्न नाही आहे. तर चला ते होईपर्यंत आपण जरा जाऊ इकडे. मम्मी तेच तुम्हाला बोललो, तर आता चालू आहे मम्मीचं. म्हटलं त्यासाठी म्हणून ब्लॉग चालू केला. कसं असतं आपलं ठरलेलं आहे ना, काही ना काही ब्लॉग करणं गरजेचं आहे. आणि सर्वात मेन गोष्ट अशी आहे का माझ्या पहिल्या चॅनलचे सबस्क्रायबर पटापट भरपूर वाढले होते, पण काय ते कोणाचं नजर लागली का काय लागली ते जाऊ दे, त्याचा काही प्रश्न नाही. ते चॅनल बंदच झालं, म्हणून दुसरं चॅनल खोललं आहे. पण एवढंच याच्यात सबस्क्रायबर खूप लेट होत आहेत. तर माझी अशी तेच मी तुम्हाला विनंती करतो, माझी इच्छा आहे तर पटापट माझे सबस्क्रायबर वाढवा, लाईक शेअर सबस्क्राईब पटापट वाढवा. आणि हे मात्र आहे की मी व्हिडिओ टाकली ब्लॉगमध्ये का, म्हणजे ब्लॉग टाकला की पटापट लोक बघतायत, तर ते मला खूप छान वाटतं. तुम्ही मला एवढा सपोर्ट करता. म्हणून माझं म्हणणं अजून असं आहे की तुम्ही मला अजून सपोर्ट करा, माझे सबस्क्रायबर अजून पटापट वाढवा. बाकी काय नाही. आणि तुमचं प्रेम वगैरे आहे माझ्यावर, तर ते मला खूप छान वाटते. असंच प्रेम राहू द्या. तर जे झालं गेलं ते तर सोडून देतो मी, काही ते धरून नाही बसलो. ते गेलं ते गेलं, जाऊ द्या. कोणाची नजर लागली काय लागली ते गेलं ते गेलं, माझं काय एवढं हे नाही आहे. आता माझं हे चॅनल चालू आहे म्हणून मी हार मानली नाही, तुम्हाला माहिती आहे. फक्त एवढं ते स्लो होतं आहे, सबस्क्रायबर खूप हळू चालले. म्हणून माझं म्हणणं आहे की पटापट सबस्क्रायबर वाढवा आणि तुमचं प्रेम असंच राहू द्या, तुमचा सपोर्ट राहू द्या. बाकी काय नाही. तर चला आता आपण थोडं बसतो, टाईमपास करतो. मग परत थोडा वेळ दाखवेल मी ब्लॉगमध्ये, तर त्याला कंटिन्यू राहा. चला आलो ब्लॉगमध्ये, बघू शकता. आता मम्मी मिक्सरमध्ये वाटणार आहे ते, हे बघा. आता बघा जाऊ दे. तर चला आता तिथे वाटते तेवढं आपण ब्लॉगमध्ये कंटिन्यू. बघा आता मम्मीने तिकडे तेल गरम करत ठेवलं आहे. तेलामध्ये काय टाकलं आहे, काय टाकलं त्याच्यात? टाकलं नाही अजून, मला वाटलं काय टाकलं आहे.
तेल पण तापतं लगेच फास्ट गॅसवर. गॅस फास्ट आहे ना तर तेल तापतं बघा. बघू शकता फास्ट आहे गॅस. आता मम्मी टाकते. काय टाकलं याच्यात? जिरा आणि मोहरी दोन्ही टाकल्यावर तडतड आवाज येतोय बघा. कढीपत्ता टाकला. आता काय टाकते? वाट हा आहे चटणी. इकडे हो हे बघ. बघू शकता आता ते मस्त. आता पहिल्यांदा म्हणजे ब्लॉग मध्ये पहिल्यांदाच ब्लॉग मध्ये केलं नाही तर असं हे काय आम्ही नेहमी करून खातो. आम्हाला टमाटे पण आम्ही कधी ब्लॉग मध्ये दाखवलं नाही. फर्स्ट टाइम ब्लॉग मध्ये दाखवतो. मनीला बोललो कसं रोज पण खाता येईल. पोरांचा म्हणजे माझा, तुझा, माझा, आपला जीव. कंटिन्यू राहा. आलो बघा. झालंय दाखवतो तुम्हाला. एक नंबर चटणी झालेली आहे. मम्मी पकवलं मस्त वाटते बघ. आता ते सुकेल ना अजून. हे झाकण त्याला सुकल ना ती व्यवस्थित. आता कसं मस्तपैकी आता मम्मी काय बनवेल, भात चपाती काय बनवेल त्यासोबत खायला तर होईल. तसं वेगळं काहीतरी मस्तपैकी. हे बघ दिसते. रेसिपीचा ब्लॉग आहे मम्मीचा आजचा. चला कंटिन्यू राहा. काय बोलते? हे नेहमीच आहे, मला काय वाटत हा पण हे दाखवलं नव्हतं आपण कधी. चला कंटिन्यू राहा. तर मित्रांनो आलो ब्लॉग मध्ये. आता घेतोय जेवायला आणि आमच्या जेरी दादांचं जेवण झालेलं आहे. जेरी इकडे बघ बघा. जेरी दादा जेवून आलेत, जेवून बसलेत. आता थोड्याने झोपतील. आता आमच्याकडे बघतायत, जेवणात बघताय आहे की नाही जेरी? हे बघ काय बघ बरोबर समोर. आणि इकडे मम्मी जेवते, हा पण जेवतोय, देवांश पण जेवतोय, मी पण जेवतोय. आणि हे बघा जेवण दाखवतो तुम्हाला. खूप दिवसानंतर मसाले भात आणि टमाट्याची चटणी. चटणी म्हणजे वेगळी चटणी आहे ही. जी भाजी बनवतो आम्ही ती चटणी नाही आहे, ते पण तुम्हाला सांगतो. ही इडलीसोबत वगैरे खाता अशी चटणी बनवली आम्ही. हे बघा दाखवतो तुम्हाला. हे बघा दिसत असेल तुम्हाला. दिसते. ही म्हणजे कसं आहे, राहिली तरी आपण कधी खाऊ शकतो. चपातीसोबत, इडलीसोबत, कशासोबतही खाऊ शकतो. वडापावसोबत वगैरे. म्हणून ती मी बनवायला लावली. मी आधी पण बनवलेली पण कधी ब्लॉगमध्ये दाखवली नाही, पहिल्यांदाच दाखवते. तर चला मी येतोय जेवायला, तुम्ही पण या जेवायला. सध्यापुरती ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. मित्रांनो आलो ब्लॉगमध्ये. तर आजचा ब्लॉग पूर्ण झालेला आहे. तर तो तुम्ही जाऊन बघा. जर तुम्हाला आवडला असेल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि जे नवीन असतील कोणी त्यांनी पण माझं चॅनल जाऊन सबस्क्राईब करा. आपण भेटू त्या नवीन ब्लॉगमध्ये नव्याने. तोपर्यंत बाय बाय.